नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना नवीन भाषा शिकण्यासाठी थोडी मदत होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 10 सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड आहे महाराष्ट्र आणि इयर आहे 2020. सो पाहूया. 5वा धडा आहे पंचमः पाठः स एव परमाणुः. स एव याचा अर्थ होतो तोच, तो परमाणू, तोच परमाणू. ओके. सो व्हॉट इज मीन बाय परमाणू? इझी वेमध्ये सांगायचं झालं तर परमाणू म्हणजेच काय, तर ॲटम. सायन्समध्ये तुम्ही ॲटम शिकता की सगळ्यात म्हणजे एखादी गोष्ट जर आपण तिचं विभाजन करत गेलो, ओके, सो विभाजन करता 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 अशी एक लेवल येते की जेव्हा विभाजन पॉसिबल होत नाही त्याचं, ठीक आहे, ज्याला आपण तोडू शकत नाही अजून, त्याला आपण अणू असं म्हणतो. ओके, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲटम म्हणतो, त्यालाच आपण संस्कृतमध्ये परमाणू म्हणतो. ओके. सो इथे तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे, एक वडील आहेत आणि त्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये सायंटिफिक हा संवाद चालू आहे की व्हॉट इज मीन बाय ॲटम. ओके. आणि ही जी थेअरी आहे ती आपल्या संस्कृतीशी, भारतीय संस्कृतीशी, वेदांशी कशी निगडीत आहे, कशी जुळलेली आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टींचा शोध हा फक्त परदेशी लोकांनीच लावलेला आहे, पण असं काहीच नाही आहे. अणू म्हणजेच ॲटम याचा शोध आपल्या भारतातील जे एक ऋषी होते, कणाद ऋषी, त्यांनी हा शोध लावला होता. आणि तो पण ख्रिस्तपूर्व 5व्या ते 6व्या शतकात, एवढ्या जुन्या काळामध्ये हा शोध लावण्यात आला होता, जेव्हा काहीच प्रोग्रेस नव्हती वैज्ञानिक रित्या आपल्या जगामध्ये, तेव्हा कणाद ऋषीने तो शोध लावला होता. सो भारतीय संस्कृतीसुद्धा खूप व्यापक आणि प्रसिद्ध अशी होती. खूप बौद्धिक पातळीवरचे जे लोक होते ते भारतात होऊन गेले आणि त्याबद्दलच हा जो तुम्हाला संवाद आहे तो दिलेला आहे. सो आज आपण पाहूया लाईन टू लाईन. पहिलं बघा, विश्वस्य उत्पत्तीविषये नैके सिद्धांताः प्रतिपादिताः. विश्वस्य, स्य म्हणजे इथे तुमची षष्ठी विभक्ती आलेली आहे. ओके. बघा, प्रत्येक वाक्य वाचताना, शब्द वाचताना त्याचं लिंग, त्याच्यानंतर तो कुठल्या विभक्तीमध्ये आहे, ओके, एकवचन, अनेकवचन, बहुवचन वगैरे, ओके, ह्यामध्ये आहे, हे सगळं बघत जा. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तुम्ही जे काही शिकताय ते तुम्हाला समजत जाईल की वाचताना ते कुठे कुठे अप्लाय केलं जातं. ठीक आहे. सो विश्वस्य उत्पत्तीविषयी म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीविषयी नैके म्हणजेच अनेक, लॉट्स ऑफ, सिद्धांताः, अनेक वचन आहे, सिद्धांताः, अनेक सिद्धांत प्रतिपादित केलेले आहेत म्हणजे सांगितलेले आहेत. कशाबद्दल? विश्वाची उत्पत्ती म्हणजे हे जग कसं तयार झालं याबद्दल वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विवरण केलेलं आहे, वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिली. जसं तुम्ही बायबल वाचाल तर बायबलमध्ये हे जग कसं तयार झालं हे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलं आहे. जर आपण हिंदू धर्माचा वेद वाचले तर वेदांच्या नुसार सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगितलं आहे. तर वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळे काय सांगितलेले आहेत, सिद्धांत सांगितलेले आहेत. नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः. आता काही जे अनेक प्राचीन असे ग्रंथ होते, ओके, नैके प्राचीनाः सिद्धांताः, जे अनेक प्राचीन असे सिद्धांत होते की कालवशता म्हणजे कालवशाने म्हणजे काळांतराने, गताः म्हणजे निघून गेले, नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः, आणि अनेक नवीन असे सिद्धांत आले, जे वैज्ञानिक सिद्धांत होते ते आपण स्वीकृत केले म्हणजे आपण ॲक्सेप्ट केले. ओके. आता आपण कुठलीही गोष्ट विचार करताना आपण सायन्सला खूप मानतो, टेक्नॉलॉजीला खूप मानतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सायंटिफिकली ती बरोबर आहे की नाही, ती रिअल आहे की नाही हे आपण चेक करतो. हे आत्ता आपल्याला सवय लागली आहे शिक्षणामुळे. ठीक आहे. ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव. ॲटम हा जो शब्द आहे तो सगळ्यांच्या परिचयाचा असा शब्द आहे. आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूलकारणं द्रव्यस्य.
आधुनिक म्हणजेच आता करंट जे आपलं विज्ञानशास्त्र आहे, सायन्स फील्ड जी आहे, त्याच्यामध्ये ॲटम हा काय मानला जातो आपण? द्रव्याचं मूल कारण. म्हणजे एखादं बघा, इथे द्रव्य शब्द आहे, द्रव नाही. ओके, द्रव याचा अर्थ होतो काहीतरी लिक्विड पदार्थ, आणि द्रव्य व असा जेव्हा द्रव्य असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो कुठली तरी एखादी वस्तू. सो एखादी वस्तूचं जे मूळ कारण आहे, म्हणजे ज्या मूळ तत्वाने ती बनलेली आहे, तिला आपण ॲटम असं म्हणतो. स एव एलिमेंट इति मन्यते. ओके, आणि आपण त्याला एलिमेंट असं मानतो. एखादी गोष्ट जर अणूनी बनलेली असेल तर त्या गोष्टीला आपण एलिमेंट म्हणतो. हे तुम्ही सायन्समध्ये शिकला आहात. प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मिते हे मूल कारणम इति कथितम. प्राचीन शास्त्र जर तुम्ही बघितलं आपलं वेदांचं वगैरे, तर प्राचीन शास्त्रामध्ये सुद्धा परमाणू, तिथे ॲटम हा शब्द नव्हता. काय शब्द वापरायचे? परमाणू असा शब्द वापरायचा. आणि परमाणूच्या निर्मिती हे मूल कारण, म्हणजे प्राचीन ग्रंथात सुद्धा हेच सांगितलेलं आहे की परमाणूच हे एखाद्या द्रव्याच्या निर्मितीचं कारण असतात. पुढे सांगितलंय, परमाणोः वैशिष्ट्यांनी महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानि. आणि हे जे परमाणू आहेत त्यांचे जी वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे जे फीचर्स आहेत, फीचर्स ऑफ ॲटम्स, ते महर्षी याचा अर्थ होतो महान असे ऋषी. सो महान असे जे ऋषी आहेत कणाद महोदय यांनी, त्यांचा एक ग्रंथ आहे वैशेषिक दर्शन, त्या ग्रंथामध्ये त्यांनी ॲटमचे सगळे वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. अस्मिन विषये अधिकम संशोधनम शक्यम. अस्मिन म्हणजे या विषयावर, अधिकम म्हणजे अजून अधिक संशोधन होणं शक्य आहे. बघा, नेहमी लक्षात ठेवा, प्रस्तावना वाचायची, कुठल्याही धड्याची प्रस्तावना वाचायची सवय ठेवा. का? कारण त्यामुळे तुम्हाला कळतं बॅकग्राऊंड काय आहे त्या चॅप्टरचा. ओके, एखादी गोष्ट आपण लगेच स्टार्ट करत नाही, काहीतरी आपल्याला बॅकग्राऊंड माहीत असणं, इंट्रोडक्शन असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते कोण देतं? तर तुमचे प्रत्येक चॅप्टरची प्रस्तावना देतात. पुढे जाऊया आपण. आता इथे डायलॉग चालू होतोय. डायलॉगच्या आधी जरा तुम्हाला सांगतात की कोण कुठे उभं आहे वगैरे. ओके. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशती. अर्ण नावाचा मुलगा आहे इथे, आणि जपाकुसुम म्हणजे तुम्ही 8वीला फुलांची नावं वाचलेली आहेत संस्कृतमध्ये. सो जपाकुसुम कुठल्या फुलाचं नाव वाचलेलं तुम्ही? जास्वंदाच्या. ओके. सो अर्णव जो आहे तो हिबिस्कस. ओके, अर्णव हे जास्वंदाचं फूल घेऊन घरात प्रवेश करतो. गृहीत्वा प्रविशती, त्वारूप वापरले बघा इथे. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. त्याचे जे वडील होते ते विज्ञानचे प्राध्यापक होते. स्य षष्ठी विभक्ती. सह पुस्तक पठने मग्नः. ते जे वडील होते ते पुस्तक वाचनामध्ये मग्न होते. तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेशिका वर्तते. त्यांच्या मागे उत्पीठिका म्हणजे टेबल, टेबलवर एक काय होती? सूक्ष्मेशिका म्हणजेच काय होती? सूक्ष्मदर्शी. ओके, सूक्ष्मदर्शी होती, सूक्ष्मदर्शक होतं. हे आहे सूक्ष्मदर्शक. अर्णव, आता डायलॉग चालू होत आहे. अर्णवः पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमम आनीतं मया. म्हणजे बाबा, अस्माकं आपल्या गार्डनमधून, उद्यानात म्हणजे आपल्या गार्डनमधून मी काय आणलं आहे? जास्वंद आणलं आहे. आनीतं मया म्हणजे मी, आपल्या बागेतून मी जास्वंदाचं फूल आणलेलं आहे. कियंत, एक मिनिट. ओके. कियंतः सूक्ष्माः तस्य परागकणाः. म्हणजेच त्याचे परागकण किती सूक्ष्म आहेत. ओके, कियंतः म्हणजे किती. आता हे उद्गारार्थी वाक्य, त्याच्यामुळे ते किती सूक्ष्म त्याचे परागकण असं इथे घ्यायचे भाषांतर. तर पिता म्हणतात त्याच्यावर, सूक्ष्मे शिकया पश्य. म्हणजे तू त्या जे सूक्ष्मदर्शी आहे, ओके, त्याच्यामध्ये तू बघ. तेषां कणानां रचनाम अपि द्रष्टुम शक्नोषि. म्हणजे त्या कणांची, म्हणजे जे परागकण आहे त्या कणांची रचनासुद्धा तू पाहू शकतोस. द्रष्टुम शक्नोषि म्हणजे तू ती त्या सूक्ष्मदर्शीने पाहू शकतोस. तर पिता म्हणतात, परत पितांचाच डायलॉग आहे, किम दृष्ट्वम त्वया. म्हणजे तू काय पाहिलंस? अर्णव म्हणतो, पितः म्हणजे बाबा,
अद्भुतम एतत् म्हणजे हे खूप अद्भुत आहे, खूप फॅन्टॅस्टिक आहे. अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानी दृश्यते. येथे परागकण जे आहेत त्यांची सूक्ष्म म्हणजे लहान लहान अंगसुद्धा दिसत आहेत. पिता म्हणतात, अर्णव एतानी पुष्पस्य अंगानी त्वं सूक्ष्मेशिकया द्रष्टुम शक्नोषि. म्हणजे अर्णव या पुष्पाची सुद्धा, ओके, हे परागकणाची तर अंग तू बघितलीच, पण ह्या फुलांचे जे भाग आहेत, अंग म्हणजे फुलांचे जे भाग आहेत, ते सुद्धा तू या सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने बघू शकतोस. परंतु एतद् विश्वम परमाणुभ्यः निर्मितम. पण हे जे पूर्ण विश्व आहे, हे जे जग आहे ते परमाणुभ्यः, बहुवचन घेतले परमाणूचं, तर हे जे संपूर्ण विश्व आहे ते परमाणूंनी म्हणजेच ॲटम्सने निर्माण झालेलं आहे. ते परमाणवः तू सूक्ष्मेशिकया अपि न दृश्यन्ते. पण ते परमाणू तू सूक्ष्मदर्शीने सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, तू पाहू शकत नाहीस, तुला दिसू शकत नाही. अर्णव म्हणतो, परमाणु नाम किम. म्हणजे परमाणू म्हणजे काय. आता इथे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण नाम हा शब्द येतो याचा अर्थ होतो म्हणजे काय. मराठीमध्ये जर तुम्ही असं नाम किम असं विचारलं, याचा अर्थ काय होतो. संस्कृतमध्ये जर विचारलं नाम किम, तर याचा अर्थ मराठीत घ्यायचा म्हणजे काय. परमाणु नाम किम म्हणजे परमाणू म्हणजे काय. ओके. तर पिता म्हणतात, अस्तु. अस्तु म्हणजे बरं, सांगतो मी. कथयामी. अस्तु कथयामी म्हणजे बरं मी सांगतो. मुष्टी मात्रा. मुष्टी म्हणजेच काय, तुमची मूठ, फिस्ट. ओके. सो मुष्टी मात्रा. मात्रा म्हणजे ते क्वांटिटी सांगतात, मेजरमेंट. सो तुझ्या मूठभर काय आण तू. तंडुलान. तंडुलान म्हणजे तांदूळ आण. कुठून आण. महानसतः. महानसतः म्हणजेच किचनमधून, स्वयंपाकघरातून तू मूठभर तांदूळ आण. आनय म्हणजे आण. सो अर्णव तथेती उक्त्वा. तथेती उक्त्वा म्हणजेच काय, त्यांना ठीक आहे असं म्हणून पाकगृहात तंडुलान आनयती. पाकगृहात जातो, किचनमध्ये, आणि तंडुलान म्हणजे तांदूळ आणतो. स्वीकरोतु भवान म्हणजे घ्या बाबा, असं स्वीकार करा. पिता म्हणतात, अधुना इयम तंडुलम विभज. आता अधुना म्हणजेच काय, आता इमम म्हणजे या तांदळाचं तू विभाजन कर. ओके, या तांदळाचं तू विभाजन कर. अर्णव म्हणतो म्हणजे 2 पार्टमध्ये तू त्याला डिवाइड कर असं. ओके, त्याचे बाबा म्हणतात. अर्णव म्हणतो, तात कियान लघुः अस्ति एष. म्हणजे बाबा किती, कियान म्हणजे किती लहान आहे हा दाणा तांदळाचा. पश्यतु एतस्य भागद्वयम यथा कथम अपि कृतं मया. पश्यतु म्हणजे बघा या तांदळाचा कसा बसा. यथा कथम अपि म्हणजे कसं बस मी या एका तांदळाचे 2 भाग करू शकलो आहे. तर वडील म्हणतात त्याच्यावर, इतोपि लघुतरः भागः कर्तुं शक्यते वा. म्हणजे यापेक्षा इतोपि लघुतरम म्हणजे यापेक्षा लघु म्हणजे यापेक्षा लहान भाग करणं शक्य आहे का तुला, असं विचारतात. अर्णव म्हणतो, यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत् तस्य. जर यापेक्षा सुद्धा मी लहान भाग केला, यदि क्रियते म्हणजे जर मी असं केलं तर्हि, तर त्याचं चूर्ण होऊन जाईल म्हणजे त्याची पावडर होऊन जाईल. ओके. पिता म्हणतात, सम्यक उक्त्वम त्वया. म्हणजे सम्यक म्हणजे अगदी बरोबर, उक्तम म्हणजे म्हणालास, त्वया म्हणजे तू, अगदी बरोबर म्हणालास तू. यत्र एतद् विभाजनं समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरः भाग प्राप्तुं न शक्यते सह एव परमः अणुः. मग आता इथे ते डेफिनेशन देतात ॲटमची म्हणजेच की अणूची. काय म्हणतात बघा, नीट वाचा. यत्र एतद् विभाजनं समाप्यते. यत्र म्हणजे येथे, हे विभाजन जिथे संपते म्हणजे एखादी गोष्टाचं विभाजन आपण करू शकत नाही. ओके, विभाजन करण्याची जी लेवल असते ती आपली जिथे संपते, यस्मात सूक्ष्मतरः भाग, त्या सूक्ष्मतर भागाला म्हणजे त्याच्यापेक्षा सूक्ष्म भाग आपल्याला प्राप्नुम न शक्यते, जिथे आपल्याला त्यापेक्षा अजून सूक्ष्म भाग प्राप्त होऊ शकत नाही, सह एव परमः अणुः. त्यालाच आपण परमः म्हणजे सगळ्यात लहान असा म्हणजेच परमः अणु म्हणजेच परमाणू म्हणतो. तर अर्णवला ते समजतं. अर्णव काय त्याच्यावर म्हणतो, अर्णवः द्रव्यस्य अंतिमः घटकः. म्हणजे द्रव्याचा, मी मगाशीच क्लिअर केलं, द्रव्य म्हणजे एखादी वस्तू. द्रव्याचा सगळ्यात शेवटचा घटक म्हणजेच परमाणू.
म्हणजेच त्याचं मूल तत्वंच परमाणू, म्हणजे एखाद्या गोष्टीचं मूळ तत्व म्हणजे त्या एका तत्वापासून जर ती गोष्ट बनली तर तिचं जे मूळ तत्व असतं तिला परमाणू म्हणतात. बरोबर ना? सत्यम खलू म्हणजे बरोबर ना असं. तर पिता म्हणतात सत्यम म्हणजे बरोबर. अयम खलू कणाद महर्षे हे सिद्धांत, म्हणजे हा जो सिद्धांत आहे तो कोणाचा आहे? हा खरा तर सिद्धांत कणाद महर्षींचा आहे. अपि जानसी, तू जाणतोस का? तुला माहीत आहे का? परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम, म्हणजे परमाणू हाच एखाद्या द्रव्याचं मूल कारण आहे हे त्या महर्षींनी प्रतिपादित केलं होतं, म्हणजे सांगितलं होतं. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम पंचमे षष्ठे वा शतके. तदपि म्हणजे ते सुद्धा, बघा अपि म्हणजे सुद्धा मी तुम्हाला सांगितले, इथे तद प्लस अपि संधी आहे. ओके, सो ते सुद्धा ख्रिस्त जन्माच्या पूर्वी 5व्या ते 6व्या शतकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कणाद ऋषींनी. अर्णवः म्हणतो त्याच्यावर, तात महर्षीणा कणादेन किम किम उक्त्वम परमाणू विषये. म्हणजेच तो वडिलांना विचारतो की बाबा महर्षी जे कणाद आहेत त्यांनी परमाणूविषयी काय काय सांगितलं आहे. वयम तु केवलम तस्य महाभागस्य नाम ध्येयम एव जानीमः. वयम तु केवलम म्हणजे तुम्ही तर आम्हाला फक्त ते महाभाग म्हणजे महान असे जे ऋषी आहेत त्यांचं फक्त, म्हणजे त्यांना आम्ही तर फक्त नावानेच ओळखतो. ओके, म्हणजे आम्हाला तर त्या महापुरुषांचं केवळ नावच तेवढं माहीत आहे. जानामी म्हणजे माहीत आहे. पिता म्हणतात कणाद मुनीना प्रतिपादितम. कणाद मुनी जे आहेत, कणाद मुनी ते म्हटले आहे, त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, परमाणु अतिद्रिय. परमाणू हा अति, इथे प्लस अति प्लस इंद्रिय अशी संधी आहे. सो परमाणू हा अतिद्रिय आहे. म्हणजेच काय तर तो इंद्रियांनी जे आपले सेन्स आहेत, ओके, त्या सेन्सने आपल्याला माहिती आहेत आपल्याकडे 5 सेन्स आहेत. ओके, आपण स्मेल करू शकतो, आपण बघू शकतो, हे 5 सेन्स ऑर्गॅन आहेत. सो परमाणू हा अतींद्रिय आहे, म्हणजे तो आपल्या 5 इंद्रियांनी जाणता न येण्यासारखा आहे. वी कॅन नॉट रिकग्नाइज इट बाय अवर 5 सेन्स. ओके, सो आपण तो जाणू शकत नाही आपल्या इंद्रियांनी. तो खूप सूक्ष्म आहे. सूक्ष्म निरवय, इथे पण संधी आहे. अवयव असा शब्द आहे, म्हणजे त्याला अवयव नाही आहे. ओके, जो अणू आहे त्याला काही बॉडी पार्ट्स नाही आहे. तो नित्य आहे. स्वयं व्यावर्तक आहे. म्हणजेच व्यावर्तक म्हणजे त्याच्या स्वतःच्या लक्षणांनी तो असा युक्त आहे. ओके, त्याचे ओन स्वतःचे फीचर्स आहेत. ओके, आणि हे सगळं कणाद महर्षीने सांगितलेलं आहे. कुठे सांगितलेलं आहे? वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणोः व्याख्या कृता. त्यांचा एक ग्रंथ आहे वैशेषिक सूत्राणी नावाचा, त्याच्यामध्ये त्यांनी ही परमाणूची व्याख्या सांगितलेली आहे. आता अर्णव विचारतो का सा व्याख्या, म्हणजे ती व्याख्या नक्की काय आहे. आता त्याला ती संस्कृतमध्ये जाणून घ्यायची. वरती आपण त्याचा अर्थ बेसिकली जाणून घेतला. आता त्याला ती व्याख्या संस्कृतमध्ये नक्की त्यांनी कशी लिहिली आहे ओरिजिनल ती त्याला जाणायची अर्णवला. तर त्याचे पिता सांगतात जाल सूर्य मरीचिस्थम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः स उच्यते. जाल म्हणजे खिडकी, सूर्य म्हणजे सूर्य तुमचा, मरीची म्हणजे सूर्याची किरणे. खिडकीतून जेव्हा, या श्लोकाचा अर्थ जाणून घेतो आपण, खिडकीतून जेव्हा सूर्याची किरणं आत येतात, ओके, ज्याला आपण कवडसा म्हणतो मराठीमध्ये, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला यत् सूक्ष्मं दृश्यते रजः, त्या सूर्यप्रकाश आल्यामुळे, खिडकीच्या आत आल्यामुळे त्या कवडस्यामध्ये तुम्हाला धुळीचे कण असे फिरताना दिसतात. रजः म्हणजे धुळीचा कण. ओके, धुलीकण जे तुम्हाला दिसतात त्या धुलीकणाचा 6वा भाग म्हणजेच परमाणू. म्हणजे विचार करतो किती लहान आहे. ओके, धुलीकण
जो आहे त्याचा जो आकार आहे त्याला डिवायडेड बाय 6 करायचं आहे तुम्हाला, आणि तो जो भाग मिळतो तो असतो परमाणू, म्हणजे तो आपल्याला दिसू शकत नाही. अशी त्यावेळेला कणाद ऋषींनी व्याख्या केली होती संस्कृतमध्ये. जेव्हा काहीच विज्ञानाचा शोध लागला नव्हता इथे, त्या 5व्या-6व्या शतकात ख्रिस्तपूर्व त्यांनी ही व्याख्या करून ठेवली होती. अर्णव म्हणतो, अहम एतद्विषये विस्तारेण पठितुम इच्छामी, म्हणजे मला ह्या विषयाबद्दल खूप डिटेलमध्ये विस्ताराने वाचायला माझी इच्छा आहे, वाचण्याची इच्छा आहे. पिता म्हणतात, उत्तमम, म्हणजे खूप छान. श्वः, श्वः म्हणजे उद्या. श्वः मम महाविद्यालयम आगच्छ, उद्या तू माझ्या महाविद्यालयात ये. कारण आपण स्टार्टिंगलाच वाचलं की ते विज्ञानचे प्राध्यापक आहे, त्याचे वडील. सो ते बोलतात, उद्या माझ्या महाविद्यालयात ये. तत्र कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी सन्ति, तिथे कणाद महर्षी जे आहेत त्यांच्या विषयाची अनेक पुस्तके आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्यते, तुझी जी जिज्ञासा आहे वाचण्याची ती तिथेच नक्की शमन होईल त्या गोष्टीचं, म्हणजे तुझी जी इच्छा आहे ती तिथे जाऊन कंप्लीट होईल. ओके, अशा प्रकारे तुमचा जो हा चॅप्टर आहे तो इथे संपतो. आता इथे भरपूर अशी नवीन रूपं आलेली आहेत, जसं की कर्मणी रूपं आलेली आहेत, त्याच्यानंतर शक्नोशी हे पंचमगणाचं शक धातूचं रूप आलेलं आहे. असं वेगवेगळी रूपं या चॅप्टरमध्ये तुमची आलेली आहेत. सो आय होप तुम्हाला स एव परमाणू हा चॅप्टर जो आहे तो समजला असेल. ओके, एकेका शब्दाचा आपण अर्थ बघितलेला आहे, तो शब्द कसा, संधी कसं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. सो ही चुकून आलेली आहे स्लाईड तुमच्यामध्ये, इग्नोर इट. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा खूप फायदा होईल. आणि थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. काही कॉमेंट्स असतील, काही डाऊट्स असेल कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.